निवास असं करू नका, सांभाळा स्वतःला. निवास मुलीच्या मस्तलं का आधी इतकी वर्ष भावनाचं लग्न ठरत नव्हतं. आता ठरलं तर इतक्याच पहिल्यांदा पैशाची अडचण आली आणि श्रीकांतरावांनी काही अट न ठेवता लग्नाला तयार झाले ते. निवास किती आनंदी होती ग माझी भावना, किती खुश होती ती. आणि देव का करतोय आपल्या बरोबर हे निवास मला नाही सहन होते. निवास तुम्हीच सावकाश सावकाश सावकाश. तुम्हीच खचलात तर मग भावनाला कोण आधार देणार? तुम्ही नेहमी म्हणता ना, ज्या माणसामध्ये सहन करण्याची ताकद असते देव त्याचीच परीक्षा पाहतो. हे बघा, होईल सगळं ठीक. आपली भावना आहे ना गुणाची आहे. आता देव तिची आणखी परीक्षा नाही पाहणार. होईल सगळं ठीक. विश्वास ठेवा. दिवस दादा उठ उठ, थोडस खाऊन घे. नाही काय नाही, मला माहितीये तुला भूक अजिबात सहन होत नाही. प्लीज थोडस जेव ना. अगं मगाशी संतोष त्याला बोल बोल बोलला, त्याला अनाथ म्हणाला. आयुष्यभर आई बाबांनी या व्यंकीला पोसलं आणि आता तू हिला पोस. म्हणजे आपलं घर नाही, धर्मशाळा आहे, धर्मशाळा. हे असं काही ऐकल्यानंतर त्याला जेवायची इच्छा कशी राहील सांग बरं. मगाशी संतोष दादा जे तुला बोलला ते तुझ्या लक्षात आहे, आणि आता मी बोलतेय ते. कोणीही काहीही म्हटलं तरी मी तुला नेहमी सांगते ना, तू माझा मोठा दादा आहेस, हो की नाही? माझा खास व्यंकी दादा. कळलं ना तुझी बहीण तुला काय म्हणाली ते? आता तरी बरं वाटलं ना? काय व्यंकी, देवानं दिलेलं तोंड फार कमी लोकांना वापरता येतं. या घरातले काही लोक म्हणजे उचलले जीभ लावली टाळायला. पण कुणी काही बोललं तरी तू या घरातला मोठा मुलगा आहेस आणि माझा मोठा नातू आहेस. व्यंकी दादा, आता मोठा आ कर. भावना पण ना असं असं वागते जसं काय तिनेच त्या मुलीला जन्म दिला. अरे घरात काय आधीच कटकटी कमी आहेत, ही अजून एक कटकट घेऊन आली. हो, का लहान मुलीबद्दल बोलताय, याचं तरी भान ठेवा जरा. बिचारी मुलगी, ती काय आपल्याकडेच राहणार आहे का? तिच्या घरचे येतील आणि 2 दिवसात घेऊन जातील तिला. तुम्ही पण भावनाबद्दल काय घडलंय ते पाहताय ना. मग अशा वेळी आपण तिच्याशी कसं वागलं पाहिजे एवढंही कळत नाही तुम्हाला? हनी हनी ऐक तर. काय रे, तुला फक्त माझ्यासमोरच चुरू बोलता येतं का? बाहेर का नाही बोललास भावना ताईला की जरा फ्युचरचा विचार कर म्हणून? एकतर पत्रिकेमुळे लग्न ठरत नव्हतं, आता ठरलं तर तो मुलगा गेला, आणि आता तर ती त्या छोट्या मुलीला घरात घेऊन आलीये. अनुली, अगं भावनाताई संतोष दादाचं काही ऐकत नाही, माझं काय ऐकणार आहे? ग्रेट, म्हणजे आता ती तिची मनमानी करणार. एकतर त्या आधी कोणाशी फ्री बोलत नाही, त्यामुळे तिच्या मनात काय चालू आहे हे कोणाला काही कळतच नाही. एनिवेज, मला काय करायचंय? तुम्हाला काय गोंधळ घालायचंय ना, तो तुम्ही घाला.
ताई तुझ्याच बाबतीत असं का घडावं? तू लग्नाला तयार नसताना आम्ही सगळ्यांनी तुला भरीस पाडलं आणि लग्न करायला तयार केलं. आई बाबांनीही खूप स्वप्न पाहिली होती ग, आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. नशीब कोणाला बदलता येतं का जानू? तुला माझ्यासाठी इतकं वाईट वाटतंय, पण माझ्यापेक्षा जास्त भोगावं लागतंय ते आनंदींना. आधी त्यांची आई गेली, मग बाबा, आजी. यांना असं वाटत असेल की कायम सगळे आपल्याला सोडून जातात. आपली माणसं ही आपलीच असतात कधी त्यांना पटणारच नाही. ते श्रीकांत जीजूंना जर वेळेवर हॉस्पिटलला नेलं असतं ना, तर त्यांचा जीव वाचला असता ग. त्याच्यामुळे हा ऍक्सिडेंट झालाय ना. त्याला माहीतही नाहीये एकाच वेळेस किती जणांची आयुष्य उद्ध्वस्त केली त्याने. त्याला ना लवकरात लवकर पोलिसांनी पकडायला हवं आणि आत टाकायला हवं. आज त्याच्यामुळे आपण जे काही भोगतोय. देवा, ज्याने कोणी हा ऍक्सिडेंट केलाय त्याला शिक्षा व्हायलाच हवी. आला 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 आला. काय झालं? आनंदी, हा काका आहे ना, खूप छान आहे. तुझ्या बरोबर खेळणार तो. अगं तो बघ. काय चाललंय हे? किती दिवस चालणार आहे अजून? काय झालं? आई, म्हणजे काय घडतंय? हा, या मुलीला घेऊन जायला कोणी येणार आहे का नाही? का आपल्यालाच पोसायचंय तिला आयुष्यभर? आणि भावनाचंही लग्न ठरायचंय ना अजून. संतोष, अरे जरा हळू. दादा चिल. अरे तिची आत्या आणि काका येईल ना तिला घ्यायला, तू नको टेन्शन घेऊ. एवढूसं लेकरू इथे राहिल्याने कितीसा फरक पडणार आहे. थोडा भात शिल्लक लावावा लागेल एवढंच ना. आणि तसंही ती जितके जास्त दिवस इथे राहील ना तेवढं बरंच आहे तिच्यासाठी. भावनानी काहीतरी विचार केलाच असणार आहे. ती ठरवेल ना काय करायचं ते. बरं, भावना येतेय, आपण विषय बदलूया. ये बाळा. भावना, अगं खाईल नाही पोहे? भरवशील तिला? ताई तू नाश्ता करून घे, मी आनंदीला भरवते. नाही, नको जानू. आनंदी माझ्यासाठी इथे राहत आहेत. माझी जबाबदारी म्हणून मी त्यांना इथे घेऊन आली आहे, तेव्हा मीच भरवते. भावना, अगं काय चाललंय हे? अख्खं आयुष्य तू असंच काढणार आहेस का? हा, पुढे तुला मुलं बघायला येतील, मग लग्न झाल्यावर या मुलीला सासरी घेऊन जाणार आहेस का तू? थोडे दिवस आली ठीक आहे, तुला बरं वाटतंय, तिला बरं वाटतंय, ठीक आहे. पण त्यानंतर तुला तिला तिच्या घरी सोडून यावंच लागेल. संतोष, ताई हे बघ, आम्ही जे काही बोलतोय ना त्यामुळे हर्ट होऊ नकोस प्लीज. पण आज ना उद्या तुला मूव ऑन करावंच लागेल ना. मला सांग, तू असंच आयुष्य जगत राहणार आहेस का? नाही ना. मग हरीश दादा, ताई आधीच डिप्रेस्ड आहे आणि तू असं बोलून तिला जास्त हर्ट करतोयस. ए, तू शांत बस. तुला काय कळत नाही, तू लहान आहेस अजून. दादा एवढीही लहान नाहीये मी, सगळं काही कळतंय मला. मला वाटतं
जर तुम्हा सगळ्यांमध्ये हिच्या इतकी समज असती ना तर फार बरं झालं असतं. नाही नाही बाबा, आम्ही फक्त तिला हे सांगण्यात. भावना, तू यांच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊस. आम्ही आहोत तुझ्या बरोबर. अगदी बरोबर. आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे तिला. आजपर्यंत भावनाने स्वतःसाठी असं कधीच काही मागितलं नाही. पहिल्यांदा तिने स्वतःचा असा एक निर्णय घेतलाय. काय हरकत आहे? आपण सगळ्यांनी तिला साथ दिलीच पाहिजे. आई, बाबा, आनंदींना घरी घेऊन येण्याचा निर्णय माझा होता आणि मी हा निर्णय तुमच्या संमतीने घेतला, हो ना? हो बाळा. मग आता इथून पुढे आनंदीच माझं सगळं जग असणार आहे. तेव्हा आता माझ्या लग्नाचा विचार थांबला. भावना, अहो, आपण भावनाला समजून घ्यायला हवं. मी अहो, आता जी बोलली ती आपली मुलगी भावना नाही, आनंदीची आई बोलली. जन्म दिला नसेल तिने आनंदीला, पण मनाने आनंदीची आई झाली आहे ती. थोडा वेळ जाऊ द्या. आपण बोलू भावनाशी, समजावू तिला. बिचारे, इतक्या वर्षांनी लग्न ठरलं होतं तिचं. सगळे खूप आनंदात होते, पण लग्न मोडलं तिचं. नवऱ्या मुलाचा अपघात झाला आणि तो जागीच गेला. मी काय म्हणते, आपण जाऊयात का त्यांना भेटायला? नाही म्हणजे त्यांना बरं वाटलं असतं. कोणाला? त्यांना, ज्यांनी सगळ्या लोकांसमोर आपणचा अपमान केला. आज आपणची जी काही परिस्थिती आहे ती फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे. काळ असा होता की आपण समोर बोलण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. आणि आज आप्पा एक शब्दही बोलू शकत नाही. तुम्हाला म्हणून सांगतो, जगातल्या कुठल्याही भावापेक्षा आम्ही आमच्या बहिणीवर जास्त प्रेम करत आहोत. आजही त्या दोघांनी आपणच्या पार डोकं ठेवून माफी मागितली ना, तर आम्ही त्यांना आयुष्यभरासाठी काही कमी पडून दिलं नसतं. हो, पण मी काय म्हणते, असो, पुन्हा हा विषय आमच्या समोर काढू नका. आज आपला मुलगा येणार आहे. त्याला अजूनही माहित नाही की त्याला एक आत्याही आहे, आणि यापुढे सुद्धा त्याला माहित होता कामा नये. बस बस. साहेब, ज्याचा ऍक्सिडेंट झाला तो बहुतेक एक बिझनेसमन होता.
हां बोला. कारमध्ये त्याची आई आणि बरोबर एक लहान मुलगी होती आणि मुलीला काहीतरी किरकोळ दुखापत झाली. आत्तापर्यंत काय घडलंय हे तुम्हाला सगळं माहीत आहे. इथून पुढे जे मी सांगेन तेच होईल. हे डॉक्टर कसे काय आले? नक्की काय चाललंय? तुम्ही अजिबात काळजी करू नका. यापुढे तुम्ही जसं सांगाल तसंच आम्ही करू. सिद्धू आलाय. हे डॉक्टर तुम्ही इथे? हॅलो बोला. नमस्कार. तुम्हालाच भेटायला येणार होतो मी. ॲक्सिडेंट झालेली फॅमिलीचं काही कळलं का? म्हणजे बरे आहेत ना ते आता? तुम्हाला सांगितलं ना मी, नथिंग सिरियस. सगळे बरे आहेत ते. मी म्हटलं होतं ना तुला, त्यांना काही झालं नसेल. आता डॉक्टरांनी सांगितल्यावर तरी विश्वास बसला ना तुझा? हो बाप्पा, देव चांगल्या लोकांशी नेहमी चांगला असं वागतो. अपेक्षा करतोय की ते लवकर बरे होतील. झालं ना तुझं समाधान? जा आता तुझ्या कामाला. चला येतो. सर ते CCTV फुटेजबद्दल विसरू नका प्लीज. तेवढं CCTV फुटेजचं क्लिअर करा. पण जर कुणी तक्रार केली तर मला इन्फॉर्म करा. साहेब, आता तुम्ही काम मला दिलंय ना, तुम्ही कसलंच टेन्शन घेऊ नका. मी बघतो काय करायचं ते. चला. हे पोलिसांचं येणं तर नेहमीच आहे, पण डॉक्टर कसे काय आले? काहीतरी गडबड आहे. बाबा, सॉरी. बाबा, विश्वा, आई कसा आहेस बाळा? मी फिट अँड फाईन. पण मला सांग, बाबांची तब्येत उतरलेली वाटते हा? खरं सांगा बाबा, आई आजकाल बोरिंग जेवण बनवते का? विश्वा, काही काय? नाही, तसं काही नाही रे. त्या चांगलं जेवण बनवतात. पण हल्ली आम्ही जेवण कमी केलं. आप्पांना भेट. अप्पा, अप्पा कसे आहात तुम्ही? अहो अप्पा, तुम्ही आपल्या घरचे किंग आहात. कसली काळजी करताय? 2 महिन्यांनी ठणठणीत बरे व्हाल. शिवा, त्यांना झालेला आजार हा शारीरिक नाही, मानसिक आजार आहे. आप्पा दुखावले गेलेत. मी पण त्या दिवसाची वाट पाहतोय की ते कधीतरी नक्कीच बरे होतील. पण तो दिवस अजून काही येत नाही.
पण मला पूर्ण विश्वास आहे की एक ना एक दिवस आप्पा नक्कीच बरे होतील. बरं आता इथंच गप्पा मारत बसणार आहेस का? जा फ्रेश हो, मी नाश्ता रेडी करते. हा आलो. जा. बरं विश्वाच्या बॅगा रूम मध्ये ठेवा. अगं आई, हो हो, किती पोटभर खा. किती दिवसांनी आलाय सरी. आणि काय रे विश्वा, गावच्या जत्रेला ये म्हणून किती बजावलं तुला? काहीतरी कारण दिलंस आणि पुढे ढकललं. तू आज उजाडतोयस? काही लेक्चर्स होते, त्यात युनिट टेस्ट सबमिशन किती काय काय असतं सांगू तुला. आणि त्यात अगं माझ्या एका मैत्रिणीच्या घरी लग्न होतं. अरे वा. मुळे जमलंच नाही. मग कसं झालं लग्न? लग्न एक मोठी स्टोरी आहे, सांगेन नंतर. आता सांग की काय झालं होतं? आई म्हटलं ना नंतर सांगतो. बरं बाबा, चिडू नको, पोटभर खा खा. कसं झालंय? मस्त. आता तुम्हीच सांगा साहेब, आम्ही कुठे राहायचं? कसं काय होईना आमचं इथं? आमच्या डोक्यावर छप्पर होतं साहेब. पप्पा, यांना मदत करून काय फायदा? यांच्याकडे धड वोटर आयडी पण नसेल, यांना मदत कशाला करायची आपण? अरे मूर्ख, अशाच लोकांना मदत करायची म्हणजे सगळ्यांच्या नजरेत येतं. ह्यांचा जर पाठिंबा मिळाला तर आपल्याला मतं किती मिळतील याचा विचार कर. राजकारण तर मुळात कळतच नाही. सिद्धू, चल तू या लोकांशी बोल. ठीक आहे, चला बोलतो मी. काहीतरी करा साहेब. साहेब वाचवा साहेब, काहीतरी करा साहेब. वाचवा आमचं घर, माहिती का? वाचवा साहेब. साहेब वाचवा आमचं घर, वाचवा साहेब. वाचवा साहेब. साहेब आम्हाला आजच्या आज घर खाली करायला सांगितलंय. आम्ही कुठं जाणार? अशी तर आमचे घर पाडायला लागले तर कसं होणार साहेब? काहीतरी करा साहेब. तुम्ही वाचवा साहेब. थांबा थांबा, सगळं शांत व्हा. हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, ही तुमच्या हक्काचीच जागा आहे. मी बघतो ना काय करायचं ते. हा माझा मुलगा सिद्धिराज, हा सगळं बरोबर हँडल करेल. चला निघा. उपकार आहे साहेब तुमचे. उपकार झाले साहेब. चला. ए, कुठं निघालास? त्यांच्या बरोबर झेपणार आहे का तुला? चल आज जा. हॅलो. हॅलो जानू, घरचे ठीक आहेत ना? नाही, अजूनही जे काही झालंय त्या धक्क्यातून कोणीच सावरलं नाहीये. भावनाताई आणि आनंदीकडे तर बघवतच नाहीये मला. बरं ऐक ना, कॉलेजला येतेस ना? विश्वा, काय बोलतोयस तू? माझ्या घरी असं वातावरण असताना मी कॉलेजला कशी येऊ? आणि प्लीज, मी ना तुला रिक्वेस्ट करते, तू माझ्या मागे लागू नकोस कॉलेजला येण्यासाठी. जानू, असं कसं बोलतेस तू? लवकरच कॉम्पिटिशन आहे, एवढी प्रॅक्टिस केलीस तू. आणि हे बघ जानू, नेहमीप्रमाणे उद्याही तुला जिंकायचंय. हा विश्वा, तुला कळत नाहीये का मी काय म्हणते ते? मी नाही म्हटलं तर मी नाही येणार आहे कॉलेजला. कळत नाहीये का तुला? आणि जर तुला एवढंच वाटत असेल ना तर तू कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट कर आणि सगळी अवॉर्ड्स घेऊन घरी जा. बाय. अगं विश्वा, विश्वा, विश्वा. अरे काय, केव्हाची हाक मारते तुला? लक्ष कुठे तुझं? नाही, काय नाही. काही नाही. कसं काय झालंय सांग बरं. विश्वा,
अरे आई आहे मी तुझी. तुझं काहीतरी विनसलं कळतंय मला. काय झालंय सांग बरं. आई तुला आठवते मी सांगितलेलं माझ्या मैत्रिणीच्या घरचं लग्न आहे म्हणून? ते लग्न झालंच नाही ग, मोडलं ग ते लग्न. बिचारी जानू. जानू? जानवी. अगं तिच्याच तर बहिणीचं लग्न होतं ना. लग्न मोडल्यामुळे खूप हर्ट झाली आहे ग ती. घरचे पण खूप शॉक्ड आहेत. एरवी मला एवढं वाईट वाटलं नसतं ग, पण जानवी खूप चांगली मैत्रीण आहे ग माझी. आणि तुला माहिती आहे तिचे घरचे सुद्धा खूप प्रेम करतात ग. असं वाटतं की आपलेच आहेत, आपल्या घरच्यासारखेच आहेत. हे आई, कधीतरी ना तुझी आणि त्यांची भेट घालून देईन बरं का. नक्की. कसं आहे ना विश्वा, देव सुद्धा नेहमी चांगल्या माणसांचीच परीक्षा घेतो आहे. पण मला एक चांगलं वाटलं, तू तुझ्या मित्रमैत्रिणींची इतकी काळजी करतोयस ना. खूप छान. कसे रे, स्वतःपुरता विचार सगळेच करतात, पण दुसऱ्याचा विचार करता यायला हवा जो तू करतोस. बरं ऐक ना, कॉलेजमध्ये कॉम्पिटिशन होतं. जानवी गाणार होती पण आता नाही म्हणते. मूड ऑफ आहे ना तिचा. तर मला काय विचारायचं आहे, अशा सिच्युएशनमध्ये मी तिच्या सोबत असायला हवं ना. तिला कंपनी द्यायला हवी होती. खुशाल जा, पण उद्या. आजच आलायस की नाही हं? आणि असा चेहरा पाडू नकोस. हस बघू, हसलास की छान दिसतोस. गोड बाळते. बरं आता आज चल ना. आलो. प्लीज असं करू नका. थांबा थांबा थांबा. हो दादा, असं काय करताय आता? प्लीज असं काय करू नका. आमची घरं गेली तर आम्ही कुठे जाणार? हे बघा, तुमचं तुम्ही काय ते बघून घ्या. ऑर्डर आहे, घरं खाली करा. हे बघा, मी तुमच्या पाया पडतो, पण प्लीज असं काय करू नका. हो ए, तुला एकदा सांगून कळत नाही का? चल बाजूला हो. अहो, आमची घरं गेली तर आम्ही कुठे जाणार? थांबा. शांत व्हा सगळे. कोण आहात तुम्ही? हे विचारणारा तू कोण? चल निघ. नाही, मी बाजूला होतोच, पण त्याआधी तुम्ही बाजूला व्हायचं. तुमची हिंमत कशी झाली इथे येऊन यांची घरं पाडण्याची? ही घरं अतिक्रमणात आहेत आणि ही घरं पाडायची आमच्याकडे रितसर परवानगी आहे. घरं पाडण्याची परवानगी असेल तुमच्याकडे, पण या लोकांना त्रास देण्याची पण परवानगी आहे का? आणि यांना बेघर करणारी तुम्हाला आणखीन एका माणसाची परवानगी लागेल, माझ्या पप्पांची, संपतराव गाडे पाटलांची. त्यांच्या परवानगीशिवाय साधं पान पण नाही हलवू शकणार तुम्ही. आणि तरी तुम्ही काही करण्याचा प्रयत्न केलात ना तर काय करशील? तू काहीच करू शकत नाही. आम्ही इथे ऑफिशियली आलोय. ऑफिशियली, कळलं? कागदाचा मास करताय. हा, असे 56 कागद आणू शकतो मी लाच देऊन. तुम्ही परमिशन कुठून आणि कशी आणली आहे ना मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे या गोष्टींना घाबरून मी थांबणार नाही. तुम्ही घरं पाडल्यानंतर जाणार कुठे ते लोक? अहो, गरीब जनतेचा कधीतरी विचार केलाय? आल्या पावली परत जायचा, कळला ना? ए, धमकी देतोस का आम्हाला? तुझ्या धमकीने काहीही फरक पडणार नाहीये. आणि राहिला प्रश्न या लोकांचा, तुला काय पडलीये रे या लोकांची एवढी? त्यांचं जे व्हायचंय ते होईल. ए, तुम्ही बघत का उभे राहिलात? चालवा बुलडोझर. तुम्ही लोक असे नाही ऐकणार.
आनंदी तिच्यासाठी औषधं आणि कपडे घ्यायचे. आजकाल काही माणुसकीच उरली नाही. श्रीमंतीच्या नावाखाली काही माणसं मनमानी करतात. हे खाडी, अरे हे काय होतंय? आपला सिद्धू हरवला. हो ना टाकल्या. सिद्धूला आजवर कुठल्याच मुलीकडे असं बघताना पाहिलंच नाही रे. हे रम्या, तुला आठवतंय ना सिद्धू काय बोललेला ते? माझी ड्रीम गर्ल जेव्हा माझ्या समोर येईल ना, तेव्हा असं वाटायला हवं की मी आकाशात तरंगतोय. बाप्पा, तुला आश्चर्य वाटलं असेल की इतक्या सकाळी सकाळी कसं काय आलो, पण 2 महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्या होत्या रे. पहिली म्हणजे माझ्या हातून जो ॲक्सिडेंट झाला, पण तू त्या लोकांना वाचवलंस, यासाठी खरंच खूप खूप थँक्यू. आणि दुसरी गोष्ट जरा खास आहे. म्हणजे मला ज्या मुलीशी लग्न करायचंय ती मुलगी कशी असायला हवी ना, याची माझ्या डोक्यात आहे ना एक इमेज होती, एकदम क्लिअर इमेज होती. काल किस्सा झाला रे. म्हणजे सेम टू सेम तशीच दिसणारी मुलगी माझ्या समोर आली. बाप्पा, तू फर्स्ट क्लास आहेस यार. खूप खूप थँक्यू. म्हणजे मला कळतच नाही की काल जे मी पाहिलं ते स्वप्न होतं की खरं होतं. हा, पण मी काय बाकी मुलांसारखा त्याच्या मागे मागे फिरणार नाही. नाही, म्हणजे तू तिला माझ्या समोर आणलंयस ना एकदा, बस संपला विषय. असा असेल ना तर ती नक्की येणार माझ्यासमोर. हां, आणि
जर ती पुन्हा समोर नाही आली तर मग काय, मग मी समजेन आमच्यात काही होणारच नव्हतं, सोडून देईन ते सणा. पण बाप्पा अशी वेळ येऊ देऊ नको ना, मला खरंच आवडली आहे रे ती. प्लीज एकदा तिला माझ्या समोर आण ना. हा अरे काकू, तुम्ही काय म्हणता, कशात? मी ठीक आहे रे, तू कसा आहेस? मी काय, मी नेहमीप्रमाणे फर्स्ट क्लास. बरं, तुमच्या मुलीचं लग्न होतं ना, कसं आलं? नाही रे, लग्न झालं नाही. का काकू, काही प्रॉब्लेम झाला का? काय सांगणार आहे? आमच्या मनात होतं एक आणि घडलं वेगळंच. देवाची इच्छा, दुसरं काय. देवाचं पण ना मला कधी कधी कळतच नाही, लग्न कशाला कॅन्सल केलं त्याने? देव पण ना चांगल्या लोकांची चांगला का वागत नाही होत. मी खरं सांगू तुम्हाला, कधी कधी ना खूप राग येतो मला त्याचा. असं बोलू नये बाळा, देव जे करतो ना ते आपल्या भल्यासाठीच असतं. हा, हे पण बरोबर आहे म्हणा. मग काकू, देवाने जे केलं ना ते मुद्दाम केलं असणार. कदाचित तुमच्या मुलीच्या नशिबात आणखीन कोणतरी भारी मुलगा असेल. माझी आजी ना नेहमी म्हणते, देव जर एका हाताने घेतो ना तर दुसऱ्या हाताने भरपूर देतो बघा. तुझी आजी अगदी बरोबर बोलते बघ, आणि तुझ्या तोंडात तूप साखर. बरं मला सांग, तू एवढ्या सकाळी देवळात कसं काय? त्याचं काय काकू, परवा ना माझ्या हातून खूप मोठी चूक घडली असती, पण देवाने ते. तुझ्या हातून चूक शक्यच नाही रे. गुणी मुलगा आहेस तू, प्रत्येकाच्या मदतीसाठी धावतोस. तू कसं चुकशील? नाही काकू, जस्ट वाचलोय मी, जस्ट. म्हणजे खूप मोठी चूक होणारच होती, पण देवाने वाचवला. म्हणून तर सकाळी सकाळी त्याला थँक्यू म्हणायला आलोय. तू खूप चांगला मुलगा आहेस रे. तुझ्या बरोबर कधीच काही वाईट होऊ शकत नाही बघ. देवाकडे हीच प्रार्थना करते, तुला जे हवं आहे, तुझ्या मनात जे काय आहे ते सगळं तुला मिळू दे. काकू, तुम्ही देवाकडे माझ्यासाठी इतकं मागताय, मग तुम्ही आनंदी नाही आहात? म्हणजे वर छान बोलताय तुम्ही, पण मनात काहीतरी वेगळंच चाललंय हो तुमच्या. काकू, मी बोललो ना तुमच्या मुलीचं सगळं छान होईल बघा, मग का टेन्शन घेताय? तुम्हाला तुमच्या मुलीसाठी एकदम छान मुलगा मिळेल बघा, आणि मी स्वतः येईन ना तिच्या लग्नात. तुम्ही नाही बोललं तरी येणार. बोलवेन रे. काकू, मी निघू का? मला थोडी घाई होती. आपण भेटू ना नंतर. नक्की भेटू. हा, काळजी घे. हा, हो तुम्ही पण. चला. हॅलो, हां, मी जॉब वेकन्सीची जाहिरात बघितली. हां, इथे 15,000 पगार लिहिलाय, पण अनुभव जास्त असेल कॅन्डिडेटला तर थोडं वाढू शकतो का? ताई, हे काय करतेस तू? जॉब शोधते. जॉब? ताई, अगं पण मग श्रीकांत सरांकडचा जॉब? तिकडे कशी जाऊ जानू? मी आनंदींना या घरी घेऊन आल्यापासून त्यांचा माझ्यावर राग असणार, म्हणून मी आता त्या ऑफिसला नाही जाऊ शकत. म्हणून दुसरा जॉब शोधते. ताई, तुला दुसरा जॉब नक्की मिळेल, पण मला कळत नाहीये तू एवढी घाई का करतेस? अगं नंतर आरामात शोध ना. जानू, आता मी एकटी नाहीये, माझ्यावर आनंदींची जबाबदारी आहे, आणि मी प्रत्येक वेळी आईबाबांकडे मदत नाही मागू शकत.
माझ्यामुळे घरी कुणाला त्रास नाही. माझं शिक्षणही एवढंच झालंय की त्यात मला फक्त 15 ते 20 हजारच पगार मिळू शकतो. मी जरा जास्त शिकायला हवं होतं जय, म्हणजे मला जास्त पगाराची नोकरी मिळाली असती आणि आनंदींची चांगली काळजी घेता आली असती.